नमस्कार, मी रवींद्र बोडके. आपलं नाव? नमस्कार, माझं नाव विश्वजित गोणारकर. हां, उद्या जी MGMमध्ये जी रन फॉर हेरिटेज ही मॅरेथॉन स्पर्धा होत आहे, आपण त्यात भाग घेत आहात, तर आम्हाला थोडीशी त्या स्पर्धेबद्दल माहिती सांगा. ओके, थँक्स फॉर दी अपॉर्च्युनिटी. मी 5 किलोमीटरमध्ये ॲज अ पार्टिसिपंट म्हणून पार्टिसिपेट आहे. ओके. हां हां. आणि ही स्पर्धा 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटर ह्या 2 फॉर्ममध्ये MGM टीमने ऑर्गनाईज केलेली आहे. ओके ओके. आणि प्रिव्हियसली मी या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झालो होतो. अच्छा, म्हणजे मागच्या वर्षी जी झाली होती त्यामध्ये. ओके. हां. तर त्याच्यामध्ये माझा 38 पॉईंट समथिंग टाईम नोटेड होता. ओके. या ठिकाणी विथ दिस ऑपॉर्च्युनिटी मला सांगायला आवडेल, आय एम रनिंग माय ओन IT कंपनी. प्रायव्हेट सेक्टरमध्ये स्वतःची IT कंपनी चालवतो. हां हां. आपल्याला काम करताना आपण गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असो किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपलं फिजिकल आणि मेंटल हेल्थ चांगलं असणं आवश्यक असतं. हां, त्याच्यासाठी तर- अशा सारख्या स्पर्धा Yes. आपल्याला उपयुक्त ठरतात Yes. असं थोडक्यात तुम्हाला त्याचं म्हणणं आहे. बरोबर. ओके ओके. तर त्याच्यासाठी मल्टिपल ऑप्शन्स आहे. आपण Okay. योगा करतो, हां, हां. वॉक करतो, हं. किंवा झुंबा करतो. किंवा पण जिममध्ये जातो. रनिंग हां. ही टॉप मोस्ट एक्सरसाइज आहे फिजिकल आणि मेंटल हेल्थ मेंटेन ओके करण्यासाठी. ओके ओके. आणि त्याला रनिंग सारख्या एक्सरसाइजला कुठल्याही डिव्हायसेस किंवा टूल्स लागत नाही. Yes. फक्त शूज चांगले असले तर त्यावर तुम्ही चांगल्या पद्धतीने व्यवस्थित रन करू शकता किंवा आपली एक्सरसाइज करून हेल्थ मेंटेन करू शकता. Yes. एनिवे, तुम्हाला मागचा जो मॅरेथॉनमध्ये तुम्ही भाग घेतला होता, तुमचा अनुभव कसा राहिला मागच्या मॅरेथॉनमधला, आणि उद्याच्या मॅरेथॉन जी होणार आहे तर त्या संदर्भात तुमच्याकडं आताची जी स्पर्धा होत आहे उद्याची, त्याच्या बाबतीत काय फीडबॅक आहे? तिथं तुम्ही आता आपली भेट त्या स्पर्धेच्या ठिकाणी ऑर्गनाईज जिथं म्हणजे उद्याची जी मॅनेजमेंट टीम आहे तिथं आपली भेट झाली, ते एक उत्सुकता म्हणून मी आपल्याला माहिती विचारत आहे. ओके. मी प्रिव्हियसली जेव्हा पार्टिसिपेट झालो होतो हां हां. तर तेव्हा मला अनुभव आलेला आहे की ह्या MGM इन्स्टिट्यूशनने जी मॅरेथॉन आयोजित केलेली होती हां हां. तर एका चांगल्या कॉजसाठी केली होती. आपण हेरिटेजचा रिस्पेक्ट केला पाहिजे की आपले अनमोल ठेवा आहे भारतासाठी, आणि तशा चांगल्या स्मृतीसाठी आपण एक मॅरेथॉन आयोजित केलेली आहे. त्यांनी टायटलला एक चांगल्या बॅनरखाली एक आयोजन केलं होतं. हा अनुभव आलेला होता आणि त्याच टायटलखाली ही पण मॅरेथॉन यावर्षी पण आयोजित आहे. तर त्यावेळेला जेव्हा पार्टिसिपंट म्हणून मी जे अनुभवलं, त्या ऑर्गनायझिंग टीमने सर्व मॅरेथॉन अतिशय चांगल्या रीतीने आयोजित केलेली होती. ओके. मॅरेथॉनमध्ये वॉटर पॉईंट्स असतात, व्हॉलेंटियर्सचं चेकपॉईंट, मेडिकल बॅकअप टीम असते, मेडिकल बॅकअप टीम असते, त्याच्यानंतर फायनली रिफ्रेशमेंट पण अवेलेबल असते. ओके. सर्व अगदी उत्तमरित्या आयोजित केलेलं होतं. आणि इवन मी असं ऐकलं की उद्याची 6 वाजता ही मॅरेथॉन स्पर्धा चालू होणार, त्याच्या अगोदर 5:30ला तिथं सगळ्यांना जमायला सांगितलं. ती स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर ते तिथले कोच किंवा जे ऑर्गनायझर ते वॉर्मअप पण करून घेतात. येस येस. हे मी पहिल्यांदा ऐकतो की एखाद्या मॅरेथॉन स्पर्धा सुरू व्हायच्या अगोदर जर पार्टिसिपंटकडनं वॉर्मअप करून घेतात, म्हणजे निश्चितच जी मॅनेजमेंट टीम आहे ही भाग घेणाऱ्या खेळाडूंच्या स्वास्थ्याकडं अगदी काळजीपूर्वक आणि बारकाईने लक्ष देते. येस, ॲब्सोल्युटली. ओके ओके ओके. अजून तुम्हाला काय सांगता येईल या स्पर्धेच्या बाबतीत, किंवा अशा ज्या वेगवेगळ्या स्पर्धा तुम्ही आतापर्यंत अजून कुठल्या टाईपच्या तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेतला, आणि तुम्हाला ह्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची आवड कधीपासून निर्माण झाली? Actually, my father belongs to force department. अच्छा. He was a police officer. अच्छा, पोलीस डिपार्टमेंटला. Yeah, ओके he was ओके DCP औरंगाबाद. ओके ओके. DCP होते. तर he was also in NCC ओके as ओके a commander officer. ओके ओके ओके. तर मला प्रथम प्रेरणा फादरकडूनच मिळाली. ओके, म्हणजे लहानपणापासून Yes, घरातच तुम्हाला लहानपणापासून. या व्यायामाची सवय आणि आवड निर्माण Yes, झाली yes. वडिलांमुळे. तर आपण आरोग्य ठेवलं पाहिजे ओके आणि ओके त्यासाठी व्यायाम केला पाहिजे, स्पोर्ट्समध्ये आपण कनेक्ट असलं पाहिजे. ओके ओके. आणि याची सुरुवात मॅरेथॉनची अशी झाली की माझा एक फ्रेंड आहे तुषार प्रधान म्हणून. ओके. तो 3 times कॉम्रेड सक्सेसफुली फिनिशर आहे. ओके ओके ओके. तर आम्ही कॉलेजमेट असल्यामुळं आपण रनिंगमध्ये पार्टिसिपेट व्हायला पाहिजे असंच आमचं म्युच्युअल कम्युनिकेशनमध्ये आम्ही ठरवलं होतं. बरं, याच बरं. ग्राउंडवर आम्ही सुरुवात केली.
तर पहिल्यांदा किडनी थॉन इथं सिग्मा हॉस्पिटल आहे, त्यांनी किडनी थॉन ह्या मॅरेथॉन आयोजित केला होता. अच्छा. तर त्याच्यामध्ये आम्ही फर्स्ट टाइम पार्टिसिपेट झालो होतो फॉर ओके. 10 किलोमीटर्स. ओके. पहिल्यांदा आम्ही सक्सेसफुली ती कंप्लीट केली. अच्छा. त्यानंतर आरोग्याची आवड असल्यामुळं आम्ही फ्रिक्वेंटली मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट होतो. ओके. आता उद्याच्या मॅरेथॉनच्या संदर्भात तुम्ही खेळाडूंना, नागरिकांना काय आवाहन करणार? उद्याच्या मॅरेथॉनबद्दल ॲज पर माय एक्सपिरियन्स आणि माझा मित्र तुषार प्रधान, आम्ही कम्युनिकेट करत असतो आणि माझे अनेक स्पोर्ट्समधले मित्र आहेत, त्यांच्यासोबत आम्ही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी कम्युनिकेट करत असतो. त्याच्यातून आमचं अनुभवाचं सर्वांना सांगणं हेच आहे की मॅरेथॉन पार्टिसिपेट करून जेव्हा आपण 5 किलोमीटर असो, 10 असो, 21 किलोमीटर असो किंवा 42 असो, आपला माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवायचा आणि 5 आणि 10 किलोमीटरसाठी तेवढं प्रिपरेशन हार्ड अँड फास्टची आवश्यकता नाही लागत, परंतु आपला माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवायचा. अच्छा. आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा सुरुवात करतो मॅरेथॉन स्टार्ट करून आणि एंडपर्यंत जाताना, तर आपण स्लोली स्टार्ट केलं पाहिजे. मिडलमध्ये आपण थोडासा आपला स्पेस वाढवला पाहिजे आणि तुम्ही ओन स्ट्रॅटेजी त्यासाठी ठरवू शकता. आणि जेव्हा फिनिशिंग टाइम जेव्हा जवळ येतो तर थोडासा आपला स्पीड वाढवला पाहिजे. ओके. ओके. एक्सिलेट युअर स्पीड आपण त्याला म्हणतो, तो थोडासा गतीने वाढून आपला टाइम आपण कव्हर करू शकतो. पण एक फायनल स्टेटमेंट एक महत्वाचं मला द्यायचं आहे की मॅरेथॉन ही कम्प्लिटली आपण एन्जॉय करून पूर्ण करायचे. आपला फिटनेस ज्या पद्धतीने आपल्याला साथ देतो, शरीर जसं साथ देतं त्या पद्धतीने पूर्ण करायचं. आणि एक सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे काय की आपण हायड्रेट राहिलं पाहिजे. आपण जर पाणी व्यवस्थित न घेता आपण मॅरेथॉनमध्ये जर फिनिशर होण्याचा प्रयत्न केला तर एखाद्या वेळेला क्रॅम्प येण्याची शक्यता असते, तर ते आपण टाळलं पाहिजे. ओके. ओके. धन्यवाद विश्वजीजी, तुम्ही एक बहुमूल्य माहिती आम्हाला आमच्या चॅनल ग्लोबल वाईबला दिली, त्याबद्दल धन्यवाद. कालच रशियाचे पंतप्रधान, रशियाचे राष्ट्रपती पुतिनजी हे भारत दौऱ्यावर 2 दिवसासाठी आले होते आणि आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्वागतासाठी आणि वेगवेगळ्या त्यांचे डेलिगेशन आलं त्यावेळेस जे स्पीच दिलं, ते स्पीच दिल्यानंतर त्यांनी पसिबा हा शब्द शेवटी वापरला. मी आपल्या या मुलाखतीची एंड पण पसिबा या शब्दाने करतो. पसिबा हा रशियन वर्ड आहे. पसिबा ह्या शब्दाचा अर्थ आभारी किंवा धन्यवाद. पसिबा. ओके. थँक्यू.